बट मी रेकमेंड करेन की जॉईंट अकाउंट ओपन करू नका. सो कपल म्युच्युअल फंड मध्ये जॉईंट अकाउंट ओपन करू शकतात का आणि त्याला नॉमिनीज असतात का सर? हो, करू शकतात. बेसिकली जॉईंट अकाउंट ओपन करू शकतात, बट मी रेकमेंड करेन की जॉईंट अकाउंट ओपन करू नका. त्याचं कारण असं की जेव्हा तुम्ही जॉईंट अकाउंट ओपन करता तेव्हा त्याचा जो टॅक्सेशनचा इम्पॅक्ट येतो तो फक्त फर्स्ट होल्डरवर येतो. बेस्ट गोष्ट काय, जर दोघं कमवते असले किंवा जरी एक व्यक्ती कमवते असली तरी दोघं नवरा बायकोच्या नावाने सेपरेट अकाउंट उघडा, सेपरेट गुंतवणुका करा. कारण दरवर्षी तुम्हाला जो कॅपिटल गेन्स टॅक्सचा बेनिफिट मिळतो, आजच्या तारखेला 1.25 लाख कॅपिटल गेन्स टॅक्स लॉंग टर्म तुम्ही टॅक्स फ्री यूज करू शकता. सो 2 अकाउंट उघडले तर हे लिमिट तुमचं 2.5 लाखावर जातं. सो माझं रेकमेंडेशन आहे की इन्स्टेड ऑफ गोइंग फॉर अ जॉईंट अकाउंट, गो फॉर सेपरेट अकाउंट्स आणि तिथून इन्व्हेस्ट करा. एकच व्यक्ती जर कमवती असेल तर त्यांनी बायकोला पैसे द्यावे आणि त्या पैशातनं बायकोने इन्व्हेस्टमेंट करावी, किंवा बायको कमवती असेल तर नवऱ्याला पैसे द्यावे त्यांनी तिथं. पण 2 सेपरेट अकाउंट मेंटेन केले तर येस. आणि ॲज फार एज नॉमिनेशन इज कन्सर्न, नॉमिनेशन कंपल्सरी असतं. जेव्हा सिंगल अकाउंट्स असतात तेव्हा नवऱ्याच्या अकाउंटला बायको नॉमिनी आणि बायकोच्या अकाउंटला नवरा नॉमिनी, ही टिपिकली सिच्युएशन असते. पण जर असं झालं की जॉईंट अकाउंट उघडले तर ते एक दुसऱ्याला नॉमिनी राहू शकत, मग त्यांचे पॅरेंट्स वगैरे कोणी ते कॅन पुट दी नॉमिनी. आणि मग मूल झाल्यावर लगेच मुलाचे अकाउंट तुम्ही उघडलं पाहिजे. अर्ली एजमध्येच त्याचं पॅन कार्ड, आधार कार्ड सगळं करून घ्या. आणि मायनर असला तरी त्याची गुंतवणूक तेव्हाच सुरू करा. दॅट इज अ गुड प्रॅक्टिस टू डू.